नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन आणि कल्पना दोघीही मिळून प्लॅनिंग करत असतात सायली डे सेलिब्रेट करण्यासाठी. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता अस्मिताच्या जीवावर महिपत उठलाय आणि पहिला नंबर आता घरातला महिपतने अस्मिताचा लावलाय प्रेक्षकांनो. तर बघूया कसं काय झालं ते. आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन विचारातच असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो की मी खूप वाईट नवरा आहे, मला माझ्या बायकोच्या आवडीनिवडी काहीच नाही माहिती. आणि अशा विचारात असताना कोणीतरी दार ठोठावतं आणि अर्जुन म्हणतो, दार उघडच आहे बायको, हे बायको आत. तर तितक्यात आता कल्पना आतमध्ये येते आणि अर्जुनकडे बघत म्हणते, काय चाललंय रे तुझं? तुला मी एक लिस्ट तयार करायला सांगितली होती, केलीस का? तर आता अर्जुन म्हणतो, मम्मा तू नाही ग, ते लिस्ट ना मी ते असं अर्जुन म्हणत असतो. तितक्यात आता तिथे ठेवलेली एक डायरी ज्यामध्ये अर्जुन लिहत असतो, ती डायरी आता कल्पना हाती घेते आणि ती डायरी कोरीच असते. तर आता कल्पना त्या कोऱ्या डायरीकडे बघून आता अर्जुनकडे अशी रागातच बघते. तर अर्जुन म्हणतो, अगं मम्मा मला काहीच नाही सुचलं. तर आता कल्पना म्हणते, नाही मला वाटलंच होतं, आपण जेव्हा मगाशी खालती खेळ खेळलो ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुला सायलीबद्दल काहीच माहिती नाही आहे. कसा रे अर्जुन तू? काय रे हे? बघ तू आता थोडा विचार कर आणि सायलीच्या बद्दल निदान 3-4 गोष्टी तरी लिही आता. आणि हळू आवाजात आता कल्पना अर्जुनला सांगते, ऐक, उद्या पहाटे 5 वाजता खालती ये. तर आता अर्जुन जोरातच ओरडतो, बाबा 5 ऐकल्याबरोबर, आणि म्हणतो 5. तर आता कल्पना म्हणते, अरे हळू, 5 वाजता उठून खाली ये, उद्या आपण सायली डे साजरा करतोय. तर आता अर्जुन म्हणतो 5? अगं पण सायली 5ला उठते ना? अगं तिचा अलार्म तिने सेट करून ठेवलाय रोज 5 वाजता. त्यावर आता कल्पना म्हणते, हां मग तिचा अलार्म कसा बंद करायचा ना, ही जबाबदारी तुझी आहे. अरे त्या बिचारीला एक दिवस जास्त तरी झोपू दे की. त्यावर आता अर्जुन म्हणतो, करेक्ट. तर आता कल्पना म्हणते, आणि तू पण बघ ना, पहाटे 5 वाजता उठून काम केल्यावर कसं वाटतंय ते, आणि मग तू खालती आल्यावरच आपण कामाला लागूया, कळलं? तर अर्जुन म्हणतो, ओके डन, उद्या माझ्या बायकोला फुल आराम, मस्त. त्यावर आता कल्पना अर्जुनला म्हणते, शाब्बास, आणि आता हे घे आणि लिस्ट तयार कर. तर आता अर्जुन हसतच म्हणतो, हो हो करतो मी, आणि कल्पना निघून जाते. पण आता कल्पना गेल्यावरती आता अर्जुन प्रश्नातच पडतो आणि म्हणतो, आता काय लिहू ह्याच्यात, काही कळतच नाही आहे, काय आवडतं माझ्या बायकोला काही सुचत नाही आहे. आणि आता अर्जुन विचारत असतो आणि म्हणतो, काही सुचत नाही, आपण काहीतरी आयडिया तर करावी लागेल. आणि बुकशेल्फमध्ये तो काहीतरी बघत असतो, तितक्यात काहीतरी खाली पडतं. ती असते आता अर्जुनची जुनी स्क्रॅप बुक. तर आता अर्जुनला आयडिया सुचते यावरून आणि अर्जुन म्हणतो, ब्रिलियंट आयडिया, मी सायलीला आता अशीच एक स्क्रॅप बुक भरायला सांगतो, म्हणजे पटकनच कळेल की तिला काय आवडतं आणि काय नाही. आणि आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता महिपत काहीतरी खात असतो. तितक्यात एक माणूस येतो तिथे आणि म्हणतो, साहेब तुम्ही मला अर्जुन सुभेदारच्या घराची माहिती काढायला सांगितली, काढली आहे मी ते. त्यावर आता महिपत म्हणतो, बरं. आणि आता हा माणूस एक एक फोटो दाखवत असतो, कल्पनाचा, प्रतापचा, आणि त्यानंतर अस्मिता, सायली. आणि हा माणूस आता सगळी माहिती देत असतो महिपतला की कोण कोणत्या वेळी घराच्या बाहेर पडतो वगैरे. तर आता हा माणूस म्हणतो महिपतला, तुम्ही एकदाच बोला साहेब, या सगळ्यांना एका दमातच उडवतो. तर त्यावर महिपत म्हणतो, अरे तुझा जेवढा मेंदू आहे ना तेवढंच बोल, सगळ्यांना एकत्र खपवायचं असतं तर प्रत्येकाची वेगवेगळी माहिती तुला काढायला सांगितली असती का मी? नाही ना? म्हणून मला आता एकेकाला वेगळं वेगळं करून त्याचे हाल हाल करून मला मारायचं आहे, कळलं का? मांजरने का उंदराला खेळवत खेळवत मारते तसं मारायचंय. तर मी तर मांजर, पण मेलेलं उंदीर कोण? ते अर्जुन सुभेदार. आता हा माणूस विचारतो, पहिल्यांदा यांच्यातलं कोणाला खेळवायचं? तर आता महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदारच्या बहिणीला. लग्न झालंय ना तिचं, नवरा फॉरेनला असतो आणि अधिमध्ये ती कधी माहेरी येते ना याची माहिती काढा. पहिला बाण मारायचा अर्जुन सुभेदारच्या बहिणीला, असं म्हणता महिपत दारू पितो आणि खुन्नसमध्ये असतो खूप. आणि पुढे आता महिपत म्हणतो, आणि तो बाण मग लागणार अर्जुन सुभेदारच्या छाताडात. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला ते पाहायला सुद्धा मिळणार आहे नवीन प्रोमोमध्ये की अस्मिता धावत धावत आता सुभेदारांकडे येते आणि तिच्या मागे गुंड लागली असते. तर ते नंतर बघूया आपण. आता सध्यापुरती तर सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आपल्या खोलीत असा बसला असतो, सायली येण्याची वाट बघत असतो. आणि सायली आल्या आल्या तो आता ऍक्टिंग करू लागतो आणि गादीवरती जाऊन बसतो आपल्या बेडवरती आणि ते स्क्रॅपबुककडे बघून जोराजोराने हसू लागतो. तर आता सायली येते आणि अर्जुनला म्हणते, अहो हे घ्या, तुम्ही दूध मागितलं होतं ना? तर अर्जुन म्हणतो, अगं ठेव ठेव, थंड होऊ दे, मग पितो जरा. आणि परत अर्जुन आता त्या बुकमध्ये बघून हसू लागतो आणि अर्जुन म्हणतो, तोपर्यंत मी माझी स्क्रॅप बुक वाचतो. तर आता सायली विचारते, काय काय वाचताय तुम्ही? तर आता अर्जुन म्हणतो, अगं स्क्रॅप बुक. अगं काय झालं ना, मी माझी जुनी पुस्तकं चाडायला गेलो होतो, त्यात मला माझी ही जुनी स्क्रॅप बुक भेटली बघ. तर आता सायली म्हणते, पण म्हणजे हे काय असतं, काय असतं यात नक्की? तर अर्जुन म्हणतो, अरे खूप गंमत असते यात, यात आपल्याला काय काय आवडतं ना ते यात लिहून ठेवायचं असतं. फॉर एक्झाम्पल बघ, फेवरेट डिश कॉलेजच्या समोरचा डोसा, बेस्ट फ्रेंड्स चैतन्य आणि कुणाल, आणि आवडती जागा सॅन फ्रान्सिस्को, अशा बऱ्याच डिटेल्स यामध्ये असतात. आता सायली मन लावून ऐकत असते हे सगळं. आणि पुढे आता अर्जुन सांगतो की अशीच ही स्क्रॅपबुक ना मी अस्मिता, चैतन्य, कुणाल सगळ्यांकडून भरून घेतली होती.
तर आता सायली म्हणते अर्जुनला, वा किती छान कल्पना आहे ना ही, पण माझ्या शाळेत तर असं काहीच नव्हतं हो. तर आता अर्जुन विचारतो, म्हणजे तू कधी स्क्रॅपबुक बघितलीच नाहीये? त्यावर आता सायली म्हणते नाही. तर अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, मग आज भरून घे. प्रेक्षकांना शाळेत असताना कोण कोण असं करायचं, स्क्रॅपबुक भरायचं आपल्या मित्रमैत्रिणींना देऊन, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याकडे पण एक स्क्रॅपबुक होतीच, खूप गंमत असते ही. तर असं तर अर्जुन आता लगेच स्क्रॅपबुक आणतो आणि म्हणतो, हे बघ सायली, माझ्याकडे 2 नवीन स्क्रॅपबुक आहे, पिंक तुझ्यासाठी. त्यानंतर अर्जुन सायलीला एक पेन सुद्धा देतो लिहायला. तर आता सायली म्हणते, काय गंमत आहे ना, तुम्हाला तुमची जुनी स्क्रॅपबुक अचानक सापडते आणि त्याचबरोबर अशा 2 कोऱ्या स्क्रॅपबुक सुद्धा सापडतात. काय योगायोग आहे ना. आता सायलीच्या लक्षात आलंय बरं का थोडं थोडं. तर आता अर्जुन म्हणतो, हो ऑफकोर्स. तर आता सायली म्हणते, पण काय झालं, खाली जेव्हा आपण KYP गेम खेळलो तेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल तर काहीच माहिती नाही आहे. आणि आता सायली ऍक्टिंग करू लागते आणि म्हणते, देवी आई, कसा नवरा दिलायस ग मला, किती प्रेम करतो माझ्यावर, पण बायकोचं मन ओळखण्यात अगदी शून्य आहे, शून्य. आणि आता सायली चिडते. तर आता अर्जुन म्हणतो, अगो जाऊ दे ना, सॉरी ना, अजून किती लाजवणार आहेस तू मला. बरं ऐक, आता हे आपलं KYP गेमचं एक्सटेन्शन समज, भरूया का आपण स्क्रॅपबुक? तर आता सायली म्हणते, पण मी असं म्हटलंच नाही की मी हे स्क्रॅपबुक नाही भरणार आहे म्हणून. मी तुमच्या सगळ्या हौसा पुरवते की नाही, मग हे पण करेनच. पण तुम्ही ती वही परत एकदा भरण्याची काहीही गरज नाही आहे, कारण मला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती आहे आणि म्हणूनच मी आजचा गेम जिंकले ना. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा मी बुक भरणारच आहे. आणि कम ऑन स्टार्ट म्हणत दोघेही आता स्क्रॅपबुक भरू लागतात. आता सायली स्क्रॅपबुक भरत असते आणि अर्जुन मनात विचार करू लागतो की सायली, या स्क्रॅपबुकमध्ये आता तुझ्या लहानपणीच्या पण काही गोष्टी कळू दे सायली, तुझ्या पास्टबद्दल काहीतरी समजू दे, मग मला पुढचा मार्ग ठरवता येईल. आता अर्जुन सायलीकडे बघतच हा विचार करत असतो. तर सायलीचं लक्ष जातं आणि सायली म्हणते, काय हो लिहिताय ना तुम्ही पण? तर अर्जुन म्हणतो, अगं हो हो लिहितोय ना. तर आता अर्जुन सुद्धा लिहायला घेतो. तर आता यांची चुलबुल सुरू असते. आता सायली लपून बघण्याचा प्रयत्न करत असते अर्जुनच्या स्क्रॅपबुकमध्ये, तर अर्जुन लपवत असतो. तर आता सायली आठवू एक एक गोष्ट लिहत असते छानपैकी. लिहून झाल्यावर आता अर्जुन म्हणतो, बरं झालंय ना, दाखव मला काय काय लिहिलंय ते. तर आता सायली बुक बंद करते आणि म्हणते, नाही आता नाही. तर अर्जुन विचारतो, का? तर सायली म्हणते, आता आपण वाचत बसणार, मग आपल्या गप्पा वाढणार, उद्या मग वेळ होणार उठायला, त्यापेक्षा आता आधीच उशीर झालाय, आपण आराम करू, शांतपणे झोपूया आणि उद्या बघूया सगळं. तर अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे. तर सायली आता ते स्क्रॅपबुक घेते आणि ड्रॉवरमध्ये ठेवून देते. त्यानंतर आता सीन शिफ्ट होतो आणि अर्ध्या रात्री आता नागराजला महिपतचा फोन येतो आणि फोन वाजत असतो. तर सुमनला जाग येते आणि नागराज मात्र गाढ झोपला असतो. तर आता सुमन हळूच उठते आणि नागराजचा फोन बघते. तर त्यावर आता महिपतचं नाव असतं आणि महिपतचा कॉल येतो नागराजला. तर आता फोनच्या आवाजाने नागराज उठणार इतक्यात आता सुमन पटकन खोलीच्या बाहेर चालली जाते आणि लपूनच दारातून बघत असते. तर नागराज आता फोनच्या आवाजाने दचकतो, उठतो आणि चेक करतो तर महिपतचा कॉल असतो. तर आता नागराज स्वतःशी बोलतो की महिपत का कॉल करतो इतक्या रात्रीचा, आणि तो मागे वळून बघतो तर काय तिथे सुमन नसते. तर आता नागराज म्हणतो, सुमन कुठे गेली आता, हिला कळलं तर नाही ना महिपतचा कॉल आलाय म्हणून. तितक्यात थोड्याच वेळात आता सुमन हसत येते की जसं तिने काहीच बघितलं नाही आणि सुमन म्हणते, मी पाणी प्यायला गेले होते, तुम्ही कसे काय जागी झालात? तर आता नागराज म्हणतो, अरे असंच जाग आला. आणि मनात विचार करू लागतो नागराज की नशीब, ऐनवेळी हिला तहान लागली. आणि मग त्यानंतर आता नागराज म्हणतो सुमनला झोप. मग आता सुमन म्हणते, हो हो झोपा तुम्ही पण. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली गाढ झोपली असते आणि अर्जुनला मधातच जाग येतो आणि अर्जुन आता अलार्म ऑफ करण्याच्या तयारीत असतो. अर्जुन मनात विचार करतो, आता सायली तर गाढ झोपली, आता मला अलार्म ऑफ करता येईल. आणि अर्जुन हळूच आता सायलीचा फोन घेतो. तर त्यामध्ये पासवर्ड असतं. तर आता अर्जुन म्हणतो, पासवर्ड काय असेल, बापरे, मला सायलीच्या फोनचा पासवर्ड सुद्धा माहिती नाही आहे. तर अर्जुन विचार करू लागतो, आता काय असेल, आमच्या लग्नाची तारीख असेल का? तर अर्जुन आता ते डेट टाकून बघतो तर तीच डेट असते. आणि सायलीचा फोन आता अनलॉक होतो आणि आता अनलॉक झालेला बघून अर्जुन मनात विचार करू लागतो की आपलं नातं तुझ्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे सायली, माझे तुझ्यावर तितकंच प्रेम आहे, म्हणून तर मी हे सगळं करतोय ना. आणि त्यानंतर फोनमधला अलार्म आता अर्जुन ऑफ करून टाकतो आणि सायलीचा फोन ठेवून देऊन आता हसतच सायलीकडे बघत झोपून जातो. तर आता दुसरा दिवस उगवतो आणि सगळेजण आता अर्जुनची वाट बघत असतात खाली, म्हणजे विमल, प्रताप आणि कल्पना. तर आता कल्पना म्हणजे प्रतापला तरीही मी याला बजावलं होतं की सायलीचा अलार्म आहे ना तो बंद करूनच येशील, बघा ना आता 6 वाजत आले ना, अजून नाही यायला खालती. तर आता प्रताप म्हणतो, मी एक काम करतो, वर जाऊन त्याला उठवतोच मी. तर आता कल्पना आणि विमल थांबवते प्रतापला आणि म्हणते, नको नको. विमल म्हणते, हो सायली ताई उठल्या तर थोडा तरी आवाज झाला ना तर त्यांना पटकन जाग येते. तर प्रताप म्हणतो, हो पण मला तर वाटतं की तो उठेल. अगं सायली डे साजरा करण्याच्या बाबतीत तो मागे नाही राहणार. आणि तितक्यात आता अर्जुन आपल्या खोलीचं दार बंद करतो आणि खाली येतो. आणि कल्पना आता अर्जुनकडे बघत म्हणते प्रतापला की घ्या, उगवला आपला सूर्य. आता प्रताप म्हणतो दोघींना, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, तो नक्की उठेल. बघा सगळे सायली डे साजरा करायचा म्हणून साहेब चक्क 6ला उठलेत. आणि आता प्रताप म्हणतो, अर्थात बायकोचं प्रेम नवऱ्याला काहीही करायला लावतो. माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल हो ना. तर आता कल्पना म्हणते, हो तुम्ही ना आता उगाच तुमचं लावू नका, आपण आज सायली डे साजरा करतोय, प्रताप डे नाही. तर आता अर्जुन खाली येतो आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो.
आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो कल्पनाला, बघ मम्मा आलो की नाही पहाटे उठून. तर आता कल्पना म्हणते तर आता अर्जुन म्हणतो बरं पुढे काय करायचंय सांगा. तर आता कल्पना म्हणते तुझ्याकडे काल मी एक लिस्ट सांगितली होती, बनवली की नाही ते. अरे ती तर मला मिळालीच नाही, ते मिळाल्याशिवाय आपण प्लॅनिंग काय करणार आहे. तर आता अर्जुन म्हणतो डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अर्जुन सुभेदार. आणि अर्जुन आता ती लिस्ट आता कल्पनाच्या हाती देतो आणि म्हणतो हे बघ स्क्रॅप बुक. तर आता प्रताप म्हणतो स्क्रॅप बुक. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो हो सायलीची स्क्रॅप बुक, ज्यात तिने काय काय तिला आवडतं त्यात तिने सगळं लिहिलंय. तर कल्पना हे बघून सरप्राईजच होते आणि खूप खुश होते. तर आता अर्जुन म्हणतो बघ मम्मा आता आपल्याला सायलीला जे हवं ते सरप्राईज देऊ शकतो. तर आता प्रताप म्हणतो अर्जुनला वा उत्तम मस्त आयडिया काढलीस. आणि प्रताप म्हणतो कल्पनाला बघा माझा पोरगा हा शोभतोय की नाही. तर आता सगळे हसू लागतात आणि कल्पना म्हणते काय यांचं वेगळंच. आणि त्यानंतर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं रविराज आता प्रतिमाला खेचतच आणतो आणि म्हणतो हे घे, मी आता औषधाच्या बाबतीत कोणावरही अवलंबून राहणार नाही आहे. तिथे सुमन बसली असते आणि ती भाज्या निवडत असते. तर सुमन आता रविराजला म्हणते सॉरी भाऊजी, गोळ्यांच्या बाबतीत माझ्याकडूनही चूक झाली. तर त्यानंतर रविराज म्हणतो अगं सुमन तू तन्वीचा ऐकून प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देत होतीस, पण यात तुझाही काही दोष नाही आहे ग. तर प्रतिमा म्हणते यापुढे मी माझी औषधं स्वतःच घेत जाईल. तर आता त्यावर रविराज म्हणतो अजिबात नाही, आता ही जबाबदारी माझी आहे कळलं ना. आणि माहेरी असताना फक्त सायलीच देणार, बाकी तिसऱ्या कोणाही माणसाला तुला मी औषध नाही देऊ देणार आहे. तर प्रतिमा म्हणते बरं आणि तिच्या गोळ्या ते घेऊन घेते. तितक्यात तिथे नागराज येतो आणि पटकन चालला असतो बाहेर. तितक्यात तर आता सुमन त्याला थांबवते आणि म्हणते हो. तर आता नागराज चिडतच मागे वळतो आणि म्हणतो कितीदा तुला सांगितलंय की टोकत नको जाऊ म्हणून अशी. तर सुमन म्हणते नाही म्हणजे नाश्ता करून जा असं म्हणत होते. तर त्यावर आता नागराज म्हणतो नाही नाही मी बाहेरच करून घेईन, एका मित्राला भेटायला चाललोय, थोडा गडबडीत आहे दादा मी निघतो असं म्हणत नागराज तिथून चालला जातो. पण आता सुमन मनात विचार करते हे महिपतला तर भेटायला नाही चालले, मला बघायला हवं. आणि सुमन आता लगेच उठते आणि म्हणते मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते. तर रविराज म्हणतो का. आणि प्रतिमा म्हणते हो ग भाज्या तर आहेच आपल्याकडे. तर आता सुमन म्हणते हां ते फळं संपली आहेत ना ते आणायला चालली. तर प्रतिमा म्हणते बरं नाश्ता होते मग आपण दोघी एकत्र जाऊ. तर नकार देते आता सुमन आणि म्हणते नाही नाही अहो वहिनी बाहेर ऊन खूप आहे, तुम्हाला त्रास होईल त्याचा, मी जाते ना, मी पटकन जाऊन येते. आणि सुमन पटकन निघून जाते. तर आता रविराज म्हणतो प्रतिमाला अगं सुमनला फळ आणायची इतकी घाई कशी काय झाली आहे ग. तर प्रतिमा म्हणते गेले काही दिवस सुमन जरा वेगळीच वागतेय. अरे ती स्वतःच्याच विचारात काय असते, तिला काही विचारलं तर अचानक अशी दचकते काय, मला ती खूप अस्वस्थ वाटते हो, काय झालं असेल असे आता प्रतिमा विचार करू लागते. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो. आता सायलीला जाग येतो आणि अर्जुन तिच्या समोर असतो आणि अर्जुन म्हणतो गुड मॉर्निंग बायको. आता सायलीला नवलच वाटतं की अर्जुन आपल्या आधी कसा काय उठला. आणि सायली अचानक उठते आणि म्हणते तुम्ही कसे काय जागी हो, 5 वाजलेत का. ती वाजून गेली आणि सायली आपला फोन चेक करते तर 7 वाजले असतात. आता सायली जोरात ओरडते बापरे 7. सायली पटकन उठते आणि घडी वगैरे करू लागते आणि म्हणते हो 7 कसे काय वाजले, बापरे नेमका आजच अलार्म कसा नाही वाजला कळतच नाहीये. तर अर्जुन म्हणतो अगं एक दिवस जास्त झोपली तर काही नाही बिघडत. तर सायली म्हणते नाही सगळं बिघडतं, तेव्हा मी खाली जाऊन सगळी तयारी करायला हवी होती, नाश्ता बनवायला हवा होता सगळ्यांसाठी. तर आता अर्जुन म्हणतो तू खाली गेली नाहीस तर नाश्ता नाही बनणार आहे का. तर सायली म्हणते हो बनेल पण ही जबाबदारी माझी आहे ना, आईने मला दिली आहे ना ती जबाबदारी, तर मला ती टाळता येणार नाही, बाजूला व्हा तुम्ही. आणि आता अर्जुन सायलीला समजावतो आणि म्हणतो अगं रिलॅक्स शांत हो जरा. तर सायली काहीच ऐकत नसते आणि गडबड करत असते. आणि आता सायली पटकन आंघोळीला जाते. तर आता अर्जुन तिथे उभा असतो आणि म्हणतो पटकन खाली आहे बायको, खूप सारे सरप्राईजेस तुझी वाट बघत आहे. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण मिळून आता सायली डे सेलिब्रेट करतात आणि सायलीला छान फुलं वगैरे देतात. आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता धावत येत असते आणि महिपतची गुंड तिचा पाठलाग करत असतात तिला मारून टाकण्यासाठी. आणि घाबरतच आता दारात अस्मिता येते आणि मम्मा अशी हाक मारते. आणि आता सगळ्यांना याचं आश्चर्य वाटतं. तर बघूया प्रेक्षकांनो येणाऱ्या भागात काय होणार आहे ते. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.